सांगा कोण सांगता सांगा सर. तरंग चौथा. त्या चौथ्या तरंगाच्या अगोदर पहिला व दुसऱ्या तरंगामध्ये अनुबंधाचे संक्षिप्त आणि विस्ताराने वर्णन केलेले आहे. तिसऱ्या तरंगामध्ये सद्गुरूंची लक्षणे तसेच शिष्य आणि सद्गुरू यांचा संवाद प्रतिपादन केलेला आहे तिसऱ्या तरंगामध्ये. हो. आणि चौथ्या तरंगामध्ये आता वेदांतचे विचारून जे शास्त्र आहे त्या सद्गुरू शिष्य संवाद रूपाने सांगण्याकरता एक कल्पित कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. शास्त्रारंभ म्हणतात त्याला आणि तो शंका समाधानाच्या स्वरूपामध्ये असतो. आपल्या ठिकाणी असणाऱ्या ज्या शंका आहेत म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या शंका या कोणाच्या समोर तरी मांडल्या तरच त्याचे आपल्याला समाधान होणार आहे, अन्यथा समाधान होणं संभवनीय नाही. मग हे समाधान होण्यासाठी कल्पित श्री गुरु बी पाहिजेत म्हणजे कथा बनवायला. पण ती कथेची सुरुवात कुठून झाली असं म्हटलं तर मग आधी साधक आले पाहिजे. साधक कुठून आले म्हटलं तर कोण होतं त्यांची हिस्ट्री म्हणजे शुभसंतती राजा. त्याच्याच चित्तात विवेक झाला अशी त्याची कथा सांगतायत. सांगा. शुभसंतती राजाची कथा या ठिकाणी वर्णन केलेली आहे. एक शुभसंतती नावाचा राजा होता. त्या राजाला 3 मुलं होती. शुभसंतती नावाचा राजा होता तर ज्याची संतती शुभ आहे त्याचं नाव शुभसंतती. त्याच्यात तात्पर्य अर्थ सांगितला. आणि ज्याची संतती शुभ आहे इकडून काय नाही संतती शुभ आहे ज्याच्यामध्ये मुमुक्षी जन्म घेतात ज्यांच्या घरामध्ये. इकडे बसा पुढे. तर त्यांना असे कारण साधक जन्माला येणं कठीण गोष्ट आहे. घरात मुलं जन्माला येणं ही सामान्य गोष्ट आहे, मुली जन्माला येणं ही सामान्य गोष्ट आहे. पण साधक मुलं आणि मुली जन्माला येणं ही विशेष गोष्ट आहे. नुसतेच जन्माला आले घरात तर काहीच कामाचे नाही ते. कारण ते अशी किती बी जगात होत आलाय त्याला. प्रत्येकाच्या घरात कितीतरी जन्म घेतात त्यात काय विशेष आहे. म्हणून खरी शुभ संतती कोणती आहे? ही संतती की जे परमार्थ करतात, ही संतती विवेकी जे आहेत ना ती खरी संतती आहे. आणि ज्यांच्यात विवेक नसेल तर मग असे सामान्य तर किती उपजले मेले ऐसे किती महाराज म्हणतात. असे किती बी आपल्या बी परंपरा चालूच आहेत की पाठीमागून आले काय तसं विशेष काय आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून शुभ संतती राजा. आणि मग त्यालाच खरा विवेक झाला. पण विवेकाचे प्रकार आहेत. त्याचा जो विवेक आहे तो कोमल होता, विशेष काय नव्हता, साधारण विवेक झाला. कारण त्याच्याकडून त्याग नाही घडला. जो प्रखर वैराग्य ज्याला म्हणतात ते नाही तयार झालं. सामान्य वैराग्य असल्यामुळे प्रपंच सुटला नाही म्हणून किंवा त्या प्रपंचाचं वाटोळं नको व्हायला अशी बुद्धी सुचली. म्हणून ती पोरांना सांगायला गेला. काय सांगितलं त्यांनी? राजा सर्व गुणांनी संपन्न होता आणि आपल्या राज्याचा भोग घेत होता. परंतु भोग घेत असताना त्याच्या मनामध्ये विवेक निर्माण झाला की हा जो भोग आहे हा सर्व या जीवनामध्ये आत्माच सुखरूप आहे आणि बाकीचे अनात्म पदार्थ हे दुःखरूप आहे. आत्मा हाच सुख स्वरूप आहे आणि तद्भिन्न असणारे सगळे पदार्थ दुःखरूपच आहे. हे अनुभवाने कळाल. आपल्याला कथेतून बऱ्याच कथा बी वाचलेल्या आहेत. किती बी आपण कथा कीर्तन ऐकली तर ऐकतो पण अनुभव नाही आला. त्याला अनुभवाने कळाल. आपल्याला अनुभव येत नाहीत का? आपल्याला म्हणजे दिवाळी जरी असली तरी दुःखाचे अनुभव नाहीत का? किती बी दुःखाचे अनुभव आहेत ना. पण याचं ज्ञानच नाही जीवाकडे. म्हणजे ते विवेक नसल्यामुळे तो लगेच त्याच्यावर पांघरून टाकतो. म्हणून हे वरून दिसायला असं दिसतंय की आनंद, पण आनंद वगैरे काही नसून आतमध्ये पूर्णतः कारण प्रपंच हा दुःख स्वरूपाचा. संसार दुःखामुळे पाठच वरवते. काकड्याला नाही आली तुम्ही गावाकडे गेले. संसार दुःखामुळे चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हे फक्त म्हणण्यासाठी नाही असण्यासाठी आहे. तेव्हा ते त्याला कळालं राजाला आणि आपल्यालाही कळतं पण आपण पांघरून घेत असतो नेहमी. आणि नाही कळल्याचं पांघरून घेतल्यावर त्याला काय जो झोपलेला आहे त्याला जागा करता येतो पण सोंग घेणाऱ्या माणसाला जागा करता येत नाही.
तो जागाच असतो पण तो ऐकतच नाही. सांगा. आत्माच सुखरूप आहे, बाकीचे अनात्म पदार्थ दुःखरूप आहे. असा विवेक जागृत झाल्यानंतर त्याने या राज्याचा त्याग करायचं ठरवलं आणि हे राज्य आपल्या मुलांमध्ये वाटून द्यायचं सांगितलं. मला वाटून द्या म्हणजे राज्यात त्यांच्या पुढे नंतर काय होणार नाही, भांडणं होणार. पुढे आणि हे करण्याकरता त्याने आपल्या तिन्ही मुलांना एकांतात बोलवलं आणि त्यांना सांगितलं, गेल्या वेळेस सांगितलं होतं की मुलं जास्त असतील तर मरण्याच्या आधी वाटण्या करायच्या असतात. हे बापाला समजावून सांगावं लागतं, नाहीतर मग त्याच्यानंतर त्याची जशी वाटोळ होऊन जात सगळं कोणत्याही गोष्टीचं. पण जे त्याच्यामध्ये भांडणं होण्याचे विषय आहेत, आपला विषय झाला ना, कोणतीही गोष्ट त्याच्यात भांडणं होण्याचा संभव आहे तर त्याच्यात अगोदर जिवंत असताना दुसऱ्याला त्यांनी व्यवस्थित हे करावं, लाईनला लावावं. खुशाल गेला तर काही अडचण नाही, तर ती कमीत कमी अशा परंपरा बी चालू राहतात. त्यांच्यातही मग भांडणं होणार नाही, ते उलट प्रेमाने राहतात. कारण हे काय कोणी एकमेकाने नाही, प्रत्येकाला असं वाटतं मला थोडं जास्तच पाहिजे असं. म्हणून हे ज्याला कळत नाही तर ते असेच गुंतून राहतात आणि मग पुढे काय होणार आहे ते होणारच असतं. म्हणजे फार अगदी वैर निर्माण होतं. सक्का भाऊ पक्का वैरी बनतो. शेजारच्या पाजारचे तरी बरे असतात. किती वेळ सामान्य नियम आहे का नाही, का लोक पाळत नाही? की सामान्य नियम आहे हा अगदी, किंवा लगेच व्यवस्थित करावं. असं पूर्वी म्हणत होते हे बावळट आई बाप आहे, देव नाही सांभाळत का? त्याच्या आई बापांचा देवावर विश्वास नाही, असे बावळट आई बाप असतील तर काय करा? अहो उलट जास्त माया लावतात ते. जर दिलं प्रत्येकाला तर ते तुम्हाला माया जास्त लावतील. कुणी नाही लावली तर गळ्यात माळ घालावी, तिकडं मंदिर. चला. म्हणून राजाने आपल्या तिन्ही मुलांना बोलावून तुम्हाला मी राज्य विभागून देतो आणि या राज्याचा तुम्ही सुखाने भोग घ्या. पहिले एवढं होतं ना, पायात चप्पल आली ना, पोराची चप्पल बापाची चप्पल पोराच्या पायात आल्यावर ते बापाने काय करायला पाहिजे? हे बाबा हे घे, काय करायचं तिकडे कर, आणि आपण स्वतः हरी हरी करत बसावं. म्हणजे वारकरीच बनावं चांगलं. नाही नाही हेच खरंय. त्याच्या आधी बनला तर चांगलीच गोष्ट आहे, त्याच्या आधी बनत नाही तो, हे दुर्भाग्य आहे. वाक्य संस्कार असल्यामुळे. आणि दशरथ राजाने बरोबर अण्णा सांगायचे, केस पिकला तर लगेच ते राज्याभिषेक करा म्हटले प्रभूंचा, प्रभू रामचंद्रांचा. पुढचे कथाभाग वेगळा, पण दशरथ राजाने लगेच ते म्हटले काय नाही, लगेच या राज्याचा त्याग करायचा. अर्थात तो बी उशीर लावला, त्यापेक्षा शुभ संतती बरा आहे. शुभ संततीपेक्षाही अजून जो कोणी जास्त विवेकी असेल तो अधिक श्रेष्ठ. सांग. राजाने सांगितलं, मी जे राज्याचा तुम्हाला विभाग करून देतो ते विभाग तुम्ही घ्या आणि सुखाने राज्य उपभोगा. पण मी मात्र आत्मसुखाच्या प्राप्तीकरता वनात निघून जात आहे, कारण हा संसार पूर्ण दुःखरूपी आहे. असं त्याला स्वानुभवाने कळाले की हा दुःखरूप आहे. दुःखरूप कळाल्यानंतर त्याच्यापासून फारकत लगेच घ्यायला पाहिजे. पण तिथे जर पुन्हा सुखाचा शोध घेत बसला तर त्याचा अधिक दुःखरूप असलेला संसार अधिक दुःखरूप होत चालतो. बरं, शास्त्राने उपाय दिलेला आहे ना, त्याला उपायच दिला नसताना आपल्यासमोर काहीच नसतं तर मग आपण म्हटलं असतं की बा सगळे ते जसे करतात तसंच चाललंय. मागच्या पुराणात बी हेच केलं लोकांनी, तसं आम्हीच करतो आता. तसं नाही, त्याच्यात वेगळीकता दिलेली ना शास्त्राने, म्हणून आपण ते पाहिलं पाहिजे. चला. राजाचे मुलं राजापेक्षा जास्त हुशार, चतुर असे. हुशार म्हणण्यापेक्षा विवेकी असं म्हणा. मुलं जास्त विवेकी होती आणि त्यांनी काय केलं? त्यांनी असा विचार केला, ज्या हे राज्य दुःखमय आहे आणि या दुःखाचीच वाटणी आपले वडील आपल्याला करून देत आहे आणि आपल्याला दुःखाच्या खाईत लोटत आहे, यापेक्षा आपणही आपल्या आत्मस्वरूपाचा विचार करण्यासाठी किंवा आत्मानंदाच्या प्राप्तीसाठी कुठेतरी गेलो पाहिजे. म्हणून या तिघांनी पण आपल्या वडिलांचा विचार न घेता घरदाराचा त्याग केला आणि वनात निघून गेले. तर याला म्हणतात तीव्र वैराग्य. त्यांनी पुढच्या राज्यकारभारांत हे विचारच नाही केला डोक्यामध्ये.
निघून गेले. निघून गेल्यानंतर त्याला एका सद्गुरूची भेट झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी आता सद्गुरूची भेट झाली ते म्हणले असे आम्हाला भेटतात का, तर त्याला म्हणतात दैवयोग. आपला अधिकार असेल की अधिकारानुसार त्या व्यक्तीची भेट घालून देणं हे देवाचं काम आहे. आपण डोकं नाही लावायचं तिथं. गुरु हा पैसा भेटायची की पावली ज्ञानोबा आहे म्हणतात की, है ना, आपोआप भेटतील ते. कारण जर तुमचा अधिकार असेल तर अधिकार नसेल आणि नेबळाट असेल प्रपंचामध्ये चिकटून बसलेला, त्याला काय गरज आहे गुरुजींची? त्याला गुरुजींची गरजच काय आहे त्याला? कारण तो प्रपंचात चिकटलेला आहे, त्याला आवश्यकताच नाही आहे त्याची. मग त्याला ज्याची आवश्यकता असते त्याची भेट तोच परमात्मा घालून देतात. म्हणून आपल्याला असं जे वाटतं ना की प्राप्ती झाली ज्यांची यांची त्याची, तर ही सगळी भगवंताचेच मनोगत असतं आणि देव हा आपल्या अधिकारानुसार त्या व्यक्तींच्या गाठी भेटी घालून देतात. अशा सद्गुरूंची भेट झाल्यानंतर त्यांनी त्या सद्गुरूंच्या आश्रमामध्ये 6 महिने अनन्य भावाने सेवा केली. आणि सेवा करीत असेपर्यंत 6 महिने त्यांना सद्गुरूंनी काही विचारले नाही. पण 6 महिन्यानंतर मात्र सद्गुरूंनी एक दिवस त्यांना असा प्रश्न केला. ही परीक्षा आहे, याचंच नाव काय म्हणायचं? काही विचारलं नाही, ही परीक्षा आहे. ज्याला मानाची अपेक्षा असते ना ते म्हणतो आपल्याबरोबर तर काय बोलत सुद्धा नाही. बोलत नाही म्हणले की चालले निघून, चालले निघून तर वेग चांगलंच झालं. कारण ते काय झाले, आण अधिकारी ठरले. आण अधिकारी असेल तर तो बरोबर त्याच्या पद्धतीत बरोबर हाताळला. त्याला फार जर तुम्ही हे करत बसले तर त्याला असं वाटतं की मग आपल्याला फारच विचारतात आणि विचारतात त्याच्यात त्याचा ताठरपणा अजून वाढत चालतो. आणि नाही विचारलं की तो मनुष्य म्हणतो ठीक, त्याच्यात ती नम्रता काम करत असते. म्हणून सेवा करताना सुद्धा ही जी नम्रता जर असेल तर ती सेवा देवाला पावन होते. अहंकारयुक्त सेवा कधीच पावन होत नाही. अहंकारी आहे, काही सेवा बी करतात पण अहंकाराने करत असतील तर ते अहंकाराची सेवा भगवंताला पावन होत नाही. पुढे सद्गुरूंनी विचारल्यानंतर सर्वात थोरला मुलगा तत्वदृष्टी तो सद्गुरूंना हात जोडून प्रार्थना करून सांगतो की आम्ही शुभ संगतीनं राजाची मुले आहोत आणि संसाराच्या दुःखाने आम्ही खूप तापलेलो आहोत, त्यामुळे आम्ही दिन झालेलो आहोत. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करता या सेवा कुटुंबाची. तुकोबराय म्हणतात तसं. या संसाराने आम्ही खास त्रस्त आहे. संसाराने इतके त्रस्त झालो म्हणून आम्ही शरण गेलो, नाही तर शरण नाही गेलो, शरण नसतो गेलो. तेही सांगतात. काय निवेदन करतायत? जन्म मरण रूप दुःखाने आम्ही त्रस्त झालो, आत्मसुखाच्या प्राप्ती करता आम्ही इथे आलो आणि त्यानुसार आम्ही तुमची सेवा करत आहोत. बर, असं त्यांनी उत्तर दिलं. तर आता कशाने तप्त झाले म्हणून सांगितलं? संसार दुःखाने त्रस्त होणं, संसारात आनंद न मिळणं हे सामान्य लक्षण आहे सगळ्यांचंच. म्हणजे हे त्यांनाच तसं वाटलं नाही, त्यांना त्याची जाणीव झाली. जसं जन्म मरण, संसार या पदाचे बी अर्थ हे आहेत की जन्म मरण रूप संसाराने आम्ही त्रस्त आहोत. आहे कोण नाही, सगळेच आहेत. आणि जन्म मरण जातं का? संसार नाही त्रास देत, जन्माला आल्यामुळं संसाराची दुःख भोगावी लागतात. आपल्याला जर जन्माला चालू नसतं, हे शरीरच नसतं, तर मग दुःखाचा काय संबंध आहे आपला? म्हणजे आपली एक अशी अवस्था आहे की जे शरीररहित आहे. शरीररहित अशी एक अवस्था आहे आणि शरीरवाण अशी एक अवस्था आहे. आता आपण सगळे शरीरवाण अशा आहेत. शरीररहित अशी जी अवस्था आहे ती नित्य आहे आणि शरीरवाण अवस्था अनित्य आहे. आणि दुःख कोणत्या अवस्थेत आहे? नित्य का अनित्य? अनित्य. अनित्य शरीराशी संबंध झाल्यावर या शरीराच्या संबंधाने मला दुःख भासतात. मग या दुःखातून निवृत्ती काय करायची? शरीरच नको. शरीर नको असं म्हणता येतं का? असं होतं का? तर होतं. शरीर कसं येतं? कर्मामुळे येतं. कर्म कोणी केले? याच जीवाने कर्म केले, विहित आणि निषिद्ध. पाठीमाग गेला विषय येऊन गेला. आणि मग तेच कर्म याला कारणीभूत ठरलेले येतात. शरीराला कारण कोण आहे?
शरीराला कारण कोण आहे? पाप पुण्य म्हणजे धर्माधर्म, आणि धर्माधर्माला कारण कोण? राग द्वेष. राग द्वेषाला अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला ज्ञान, भेदज्ञानाला आत्मस्वरूपाचा. असे हे चक्र आहे. या चक्रामध्ये हा जीव गुंतलेला आहे. म्हणून बघा, या शरीराला यायचं सरत, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरापडे. म्हणजे एर झारे म्हणजे जन्म आणि मृत्यू, हे नाश होतात. चिरापडे म्हणजे नाश होतात. पण हे संतांना कळालं, लोभी जीवाला कळत नाही. जो मनुष्य अविवेकी आहे, लोभी आहे, प्रपंच आसक्त आहे, देहासक्त आहे, त्याला हे कळत नाही. तर तो ज्या वेळेला ह्या विवेक जागा झाला की मग तो लगेच जागा होतो. असा काही नियम नाही की लोक 75ला जागे होतात किंवा वय झाल्यावर जागे होतात, रिटायर झाल्यावर जागे होतात. असा नियम नाही. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. कोणी एखादा तरुण मुलगा सुद्धा जर विवेक जागा झाला तर तो लगेच त्याग करतो. म्हणूनच हे म्हणतात बरं. मग त्याग करतो म्हणजे काय? चित्तातून त्याग केला त्याने त्या प्रपंचाचा, आणि मग असा विवेकी होतो. तो या आत्मज्ञानाचा शोध घेतो. त्याला आपाप गुरु आपैसा भेटेची की. आणि गुरु भेटल्यावरती काय सांगतो, काय म्हणतो? तर धनम धान्यम पुत्रम लाभम प्राप्त व्हावा असं म्हणेल का तो? नाही. मग तो काय म्हणतो? अहो, या संसार दुःखाला मी कंटाळलेलो, मला याच्यातून बाहेर निघायचंय, सद्गुरू मला याच्यातून बाहेर काढा, अशी त्याची विनवणी आहे. बरोबर आहे की नाही? काय म्हटले सांगा. तत्वदृष्टी. आता सवत थोरला जो आहे तो बोलतोय. काय बोलतोय? सद्गुरूंना सांगतात आत्मस्वरूपाची प्राप्ती करून. तिघांचे विचार एकच आहेत, हे बी लक्षात ठेवा बरं का. या तिघ कशासाठी आलेले आहेत? म्हणून हे तिघ एकत्र आहेत. फक्त आता त्यांच्यातला भेद कसा आहे तो तुम्हाला विचारसागर दाखवेल. म्हणून 4था तरंग, 5वा तरंग आणि 6वा तरंग अधिकाऱ्यांचाच आहे. हे सगळे अधिकारीच आहे. फक्त एक प्रत्येकाच्या शंका काय आहेत? वेगवेगळ्या आहेत. कारण त्यांचा अधिकार वेगळा. अधिकार वेगळा असल्यावर शंका कशा येतात? हा भाग बाय. ज्याचा अधिकार वेगळा तर त्याच्या शंका वेगळ्याच असतात. तिथं डोकंच लावावं लागतं. म्हणजे गुरुजींना सुद्धा डोकं लावावं लागतं, कारण त्याच्या शंकाच वेगळ्या असतात. इतरांसारख्या शंका नसतात. जो उत्कृष्ट अधिकारी त्याच्या शंका वेगळ्या, मध्यम अधिकारी त्याच्या उलट उत्कृष्ट अधिकारी असतो त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिवान शंका कोणाच्या असतात? कनिष्ठ. म्हणजे त्याच्यापेक्षा उत्कृष्टाच्या कनिष्ठ मध्यम, आणि मध्यमाच्या कनिष्ठ कनिष्ठ तिसरा. तर असा तर ते बुद्धिमानच असतात. हे सगळेच बुद्धिमान असतात, पण अधिकार कमी असलेल्याचं होतं काही. हे चला तत्वदृष्टीने केलेली प्रार्थना सद्गुरूंनी ऐकून घेतली आणि त्यांच्यावर कृपा केली. आणि मग त्याने सांगितलं, कृपा केली म्हणजे काय केलं? आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही विचारा, मी तुम्हाला ते सांगतो. असा म्हणजे या जगातले सगळे प्रश्न विचारल्यावर सुटतात. हे विसिद्ध झालं. त्यांनी दुसरा काय मंत्र दिले नाहीत आणखीन. त्यांनी तुमचे काय शंका आहेत ते आम्हाला सांगा, कारण कुठून तरी बोलायला सुरुवात करावी लागते. मग ते म्हणले हेच शंका आहे आमची की आम्ही कशासाठी त्रस्त आहेत? जन्ममरण रूप संसार दुःखाने त्रस्त आहोत, आणि इच्छा काय? आम्हाला परम आनंदाची प्राप्ती व्हावी अशी काय इच्छा आहे. पण ह्या दोन गोष्टी कोणाला अपेक्षित नाहीत. इथं बसणारा जन्ममरण रूप गेलं पाहिजे, जन्माला यायचं आणि मरायचं हे गेलं पाहिजे एकदाच. त्याचंच नाव विवेक असं आहे. हे जन्माला येणं आणि नाही मरणं, कारण जन्माला आलेला मरतोच आणि मेलेला जलमतोच. एक चक्र चालू आहे. उपचेते दाशे नाशिले पुनरपि दिसे एक यंत्र जैसे जातस्य हि द्रोह मृत्युर्द्रोहम जन्म तस्य तस्मात् परिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि. भगवद्गीता सांगते तसं. तर हे याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. मग एक नित्य जे शाश्वत स्वरूप आहे ना, त्याच्यामध्ये शरीर नाही पण माझं अस्तित्व आहे, आणि त्याला म्हणतात आत्मा. त्याला काय म्हणतात? आत्मा. त्याला म्हणतात ब्रह्म. त्याला म्हणतात स्वरूप स्थिती. तर या स्वरूप स्थितीमध्ये एकदा पोचलेला हा पुन्हा शरीराला येत नाही आणि संसार दुःखातून बाहेर पडतो. त्याच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.
इथे पाप पुण्य केलं, समजा पाप नाही केलं तुम्ही, पुण्यही केलं तरी ते पुण्य सुद्धा भोगायला येतंय. आणि पुण्याला सुद्धा श्रेष्ठ मानलेलं नाही, वेदांत शास्त्राने कनिष्ठ केलं त्या पुण्याला. म्हणून पुण्य जो आहे ते पुण्य भोगायला येणं म्हणजेच शरीर देतं. ते काय देतं? शरीर देतं. आणि शरीर आले की शरीरातून पाप पुण्य पुन्हा उत्पन्न होतं आणि पुन्हा प्रवास चालू होतो. म्हणून पुण्य करताना सुद्धा निष्काम पुण्य करायला लावलं. निष्काम म्हणजे कामना रहित अशी जर पुण्यही केली तर ती भगवत प्राप्ती करून देते. ज्याच्यात कामना असते अशी जर पुण्यही केली तर ती भोग देते. असं पुण्य करा. त्याचं सांगितलं पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्मा आप्त काम करी. म्हणून या जो आपण जे पहिल्यांदा मंगल म्हणतो ना, त्या मंगलाचे प्रत्येक पद तुम्हाला आतमध्ये सारखे अर्थबोध करून देत राहते. या मंगलाचा काय अर्थ आहे म्हणजे हा अर्थ आहे की नुसतं पुण्य नका करू. पुण्याचं काय करायचं त्या पुण्याने? आणि ते पुण्य भोगायला आणणार आहे. पाप या भोगायला होतं तसं पुण्य. पाप पुण्य बोलणे जैसे शेता माझी बुजगावणे तेथे न नशे साचपण वृथा भ्रमे वना. हा, वृथे भ्रमे वना माझी. तर हा वनामध्ये फिरतो. तर तसे आहेत पुष्कळ संतांचे पुष्कळ अभंग आहेत असे की जे तुम्ही पुण्य करत असताना सावध राहा आणि निष्काम करा. की जे निष्काम पुण्य चित्तशुद्धी करतं. बरं शिवाय फल जे देणार आहे ते देतच, हाही त्याचा स्वभाव आहे. अग्नी जसा चटका देतोच, ते म्हणजे देईल का नाही म्हणून आम्ही म्हटलं की अग्नीच्या ठिकाणी उष्णता आहे का असं आम्ही विचारून घेतलं. तुम्ही विचारा नाही तर विचारू नका, तो अग्नी चटका देतो. तसं केलेलं पुण्य फल देतं. मग फल देतं म्हटलं महाराज इथे बी अडचणच आली ना. फल केव्हा देईल ते हे लक्षात ठेवा. आधी तुम्हाला एक सुंदर फल आधी देतं ते, आणि ते आहे चित्तशुद्धीचं. आणि चित्तशुद्धीचं फल ज्याला मिळालेलं आहे त्याला जे पुण्याचं सकाम पुण्यापासून उत्पन्न होणारं फल आहे ते कनिष्ठ ठरतं. जर चुकून त्याचा जन्म पुढेही चालत राहिला तर त्याला ते फल प्राप्त होऊन जातं. आणि पहिलं फल कोणतं आहे? चित्तशुद्धी रूप पहिलं फल मिळतंच, म्हणजे निष्काम पुण्य करेल त्याला. आणि मग दुसरं संचितात जाऊन पडतं. म्हणजे निष्काम पुण्य करणाऱ्या व्यक्तीला 2-2 फलं मिळतात आणि सकाम पुण्य करणाऱ्याला एकच मिळतं. तेही मर्यादित, कारण त्यांनी जेवढी इच्छा केली असेल तेवढीच. म्हणून पुण्य करताना इच्छा करू नये. त्याची इच्छा नाही केली तर ते निष्कामतेत जातं. आणि काही इच्छेला चिकटला की ते सकामतेला धरतं. चला पुढे. सद्गुरूंनी सांगितलं तुमच्या मनातली सर्व संशय निघून जातील आणि तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होईल. बरोबर. असं म्हटल्यावर तत्वदृष्टीला असं जर विचार केला की आपल्याला आता सद्गुरूंची कृपादृष्टी झालेली आहे. आणि असं पाहून त्यांना खूप आनंद झाला. कारण राज्याचा त्याग करून ते सर्व वनामध्ये आलेले होते. वनामध्ये आले तर त्यांना तो फायदाच होता. म्हणून आपल्या राज्य सोडून ज्याची अपेक्षा होती ते प्राप्त झालं. त्यांचं राज्य सोडून आले तर त्यांचं ते चीज झालं म्हणजे त्याचा फायदा झाला. असा भरोसा त्यांना आला आणि म्हणून आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारायला प्रथम तत्वदृष्टीने प्रारंभ केला. ठीक आहे. इथून पुढे आता शास्त्रारंभ सुरू होतो. झालं. आता शास्त्रारंभ सुरू झाला. आपलं झालंय. सांगा महिला सांगा कोण सांग. सद्गुरू आहेत कृपा निधान. आणि चौथं पद आले त्यांच्यासाठीचं सर्वज्ञ. तर तेव्हा असे सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे स्वरूपाला जाणणारे. ईश्वरवाचक सर्वज्ञता नाही घ्यायची इथे, कारण ईश्वराकडे असणारी सर्वज्ञता ही भिन्न आहे. आणि जे स्वरूपाला जाणतात, स्वरूपाशी अनुसंधान तर ईश्वराचं आहे, म्हणून तिथंही एक सर्वज्ञता येते. जाणण्यामध्ये कुठे अज्ञता नाही असे असणारे सर्वज्ञ तुम्हीच आहात. तेव्हा असे 4 पदं वापरून आपल्या श्रीगुरूंचं वर्णन का चाललेलं इथे. तर काय म्हणतायत सांगा पुढे. तर कोणते 2 इच्छा आहेत? परमानंद प्राप्त व्हावा. आपल्याला आनंद आहे का नाही दिवाळीचा?
आहे, पण तो आनंद याला विषय आनंद म्हटलेला आहे. लाडू करंजा याच्यापासून प्रगट होणारा आनंद कोणता आहे? विषय. आणि लाडू कसं काय विषय आनंद देतात? लाडूमध्ये काय आहे? रस आहे, आणि रसाचा संबंध कोणत्या इंद्रियाशी आहे? रस आणि इंद्रियाशी. 5 इंद्रियांच्या संबंध लावून घ्या आणि मग रस आणि इंद्रियाशी. आणि मग ते म्हटले वा 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 काय लाडू सुंदर झाला असा म्हणून तो त्याचा भोग घेतो, म्हणजे तो खातो. तर त्याच्यामधला तो आनंद त्याने त्या लाडूच्या मार्फत भोगलेला असतो. वास्तविक लाडू हा आनंद स्वरूप नाही. लाडू हा आनंद स्वरूप नाही, कारण लाडूचं स्वरूप आनंद नाही. तो आनंद कसा प्राप्त झाला? आता याच तरंगात येणारे तुम्हाला लगेच शंकेला सुरुवात होतील काही. म्हणजे विषयानंद प्रत्यक्ष प्राप्त होत असताना त्याला तुम्ही आनंद का म्हणत नाही, ही शंका आहे का नाही? तर याचं समाधान आता येणार आहे पुढे जाऊन. तर तो विषयानंद नसून वृत्ती स्थिरतेपासून तयार होणारा आत्मानंदच आहे, म्हणजे ब्रह्माचा आनंदच आहे हे सांगतील पुढे. तर दुसरा परमानंद प्राप्त व्हावा याचाच अर्थ जीवाला अजून परम आनंद प्राप्त झालेला नाही. दुसरं आहे जन्ममरण रूप दुःख जावं. त्याचंही उत्तर सांगतील ते. जन्ममरण कोणाला आहे? तुला आहे का देहाला आहे? देहाला. मग तू देहात का आला? अज्ञान. त्या अज्ञानाचा उपाय सांगणार आहेत. ते भ्रमाने त्याच्यात आला तो. त्या जो भ्रमाने गुंतला त्याचा भ्रम गेला की तो त्याच्यातून बाहेर पडतो. तर हे सांगतायत. चला पुढे. निषिद्ध कर्माचा त्याग करून आणि विहित कर्म करून आणि ईश्वरोपासना करूनही पुष्कळ केली आहे, परंतु आम्हाला काही इच्छित फळ प्राप्त झाले नाही. कोण म्हणताय? म्हणजे तो तत्वदृष्टी म्हणतो निषिद्ध कर्माचा त्याग केलं का नाही? ज्याला कळतं ना ते करत नाहीत. पूर्वी चोऱ्या केल्या नाहीत असं नाही, चोऱ्या केलेल्या असू शकतात. केलेले तुम्ही असं नाही म्हणणार मी, पण झाली बुवा, त्याच्याकडून झाली, चोरी झाली किंवा कोणाला त्रास देण्याचा निषिद्ध कर्माचा भाग झाला आमच्याकडून महाराज, झाला अज्ञान कालात झाला तो. आणि मग झाला तर झाला, पण मग जेव्हा कळालं त्यानंतर नाही, त्याला मग तिथून सुटका. की जेव्हा ज्याला कळालं, म्हणजे वाल्ल्या कोळ्याचा विषय सांगितला जातो, त्याने किती डोके तोडले काय, त्याला काय मापच नाही. लाखानी लोक मारली त्याने. आला की मारायचा, त्याला लुटायचा, त्याच्या नावाने बारीक खडा टाकायचा, ब्रह्महत्येचा म्हटले ते बी. तर असा करणारा तो वाल्या कोळी, ज्या वेळेला उपदेश प्राप्त झाला संतांकडून की बाबा हे वाल्या पाप करतोयस तू, म्हटला हो मला कळालं. लहान पोरांना बी कळतं म्हटले, मला का नाही कळणार? कळतंय ना. कोणाला मारल्यावर काय होतं, पुण्य का पाप? हां, तुमच्याकडे पाप होतं, आमच्याकडे नाही का? सगळीकडे होतं. सगळं चोऱ्या केल्यावर तर पुण्य व्हायला पाहिजे ना, नाही होत ना. म्हणजे चोरी केल्यावर, मारल्यावर, हिंसा केल्यावर, पीडा दिल्यावर लोकांना काय होतं? पाप होतं. हे लहान पोरांना कळतं, मला कसं काय कळत नाही असं म्हणला. तेव्हा मग म्हटले ठीक आहे, कळतं तर मग करू नको ना. पण त्याचा संशय होता, तो त्यांनी काढून टाकला. ते म्हटले मी सगळ्यांच्यासाठी करतो, सगळ्यांच्यात विभागणी होईल ती. ते म्हटले नाही होती विभागणी, सगळ्यांच्यात विभागणी नाही होत. आई बाप मुलं हे त्या तुझ्या पापात हिस्सेकरी नाही. आणि हे ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्ष जाऊन घरून पाहून आला, मग त्यांनी ते टाकलं आणि शरण गेला. त्यानंतर एकही डोकं आठवड्यातून एखादं तर एकही नाही. तर याला म्हणतात निषिद्ध कर्माचा त्याग. पण ज्याला कळालं त्याने हे करायचं नाही. आता करतोय तो त्याला समजून घ्या, ह्याला अजून कळालंच नाही. हा सरळ सरळ अर्थ झाला त्याचा. आणि निषिद्ध कारण असं आहे, यांनी काही फरक पडत नाही. आपल्याकडं मन आहे, दात करून पोट भरत नाहीत, आहे ना. दात करून कुठं पोट भरतं का तेव्हा? तसं हे निषिद्ध कर्माचरण करून काय होणार आहे? ह्यानी काय होणार नाही. मग याचा त्याग केला. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला लागतच नाही ही मुमुक्षूची धारणा असली पाहिजे. मला किती लागतं? मला 2 वेळेला खायला भाकरी लागते, अंगावर साधारण कपडे लागतात. हां, राहण्यासाठी जसं घर असेल काही अडचण नाही. मला 10 मजली वर बांधण्याची इच्छा नाही. असा जर असेल तर तुम्ही साधक असाल. आणि तुम्हाला जर असं सगळ्या या विषयांचा विकास करायचा असेल तर तुम्ही या ग्रंथाचे सुद्धा अधिकारी नाही, कारण ह्याला अधिकारीच आहे.
त्याला काय गरज नाही त्याची. आणि मग कसं राहावं, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे संचिताचे, नाथ महाराज सांगतात तसं, जसं आहे तसं आहे. आणि मग असा राहिल्यावरती तो मनुष्य त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठं राहील, निश्चित अभ्यासावर राहील. तेव्हा कोणी जर म्हणत असेल ना आम्हाला कळतच नाही, तर कळत नाही तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठं आहे, कुठेतरी बाहेर लाडूवर गेलेलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे काय झालेला हा प्रकार होत होता. पण अशा प्रकाराने बुद्धीमध्ये ज्या वेळेला असा भाव तयार होईल त्यावेळेला तो 100% त्याला हा सारं कळतं. आणि कळाल्यानंतर त्याचा अधिकार जसा संपन्न होत राहतो, बलवान होतो अधिकार, तसा तो ते काय होत असतो त्याच्यावर स्वार होत राहतो. नाही आई पुष्कळ झालं काही नाही लागत आपल्याला. अहो ज्या दिवशी मरण येईल ना, कोणाला येईल मरण, 100 वर्षाच्या झाल्याशिवाय मरण येतं का? हां काय म्हणला, कोणालाही येतं. वा, कोणालाही मरण येतं. गर्भातले मरतात, लहान मरतात, मोठे मरतात, सगळे मरतात. तर मग हव्यास का करतात का? व किती काय फार मोठे अवघड प्रश्न आहेत का असे, पण असे का करतात लोक? तर याचं कारण आहे हे कुठेतरी काय झालेलं आहे तर बिघडलेलं आहे, आपलं गणितच चुकलेलं आहे कुठेतरी. आणि ते आपण दुरुस्त करून घ्या, विवेकी बना, मग खरी भगवत सेवा व्हायला सुरुवात होईल. चला एवढं करूनही इच्छित फल प्राप्त झालं नाही, म्हणजे ईश्वराची उपासना केली, निश्चित कर्माचा त्याचाही उपयोग नाही. आता पहा, ईश्वर उपासना एका दृष्टीने चांगली आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान असं त्रिकांडी वेद आहे. तो ज्याचा अधिकारच सिद्ध होत नाही त्याला उपासनेत नाही ठेवा तर कुठं टाकावं. त्यात तर म्हणे आम्हाला काहीच नाही दिलं, मग तो मोकळा झाला. म्हणून ज्याला तत्वज्ञान कळत नाही त्याला कुठं ठेवावं लागेल, त्याला म्हणावं लागेल हरी हरी म्हणत राहा, विठ्ठल विठ्ठल करत राहा, भजन करत राहा. ते म्हणले मोक्ष मिळेल का? तू भजन कर रे, तू बाकी नको प्रश्न विचारू, तू आधी काय कर, विठ्ठल विठ्ठल करत राहा. काय ते म्हणते काय होईल काय नाही होणार, तो भजन कर आधी, तो बाकी प्रश्न नको विचार. त्याला तत्वज्ञान कळतच नाही, अशी बंबाबंबच आहे ना. म्हणून त्याला उपासना बी जमत नसेल आणि लक्ष लागत नसेल तर त्याला सांगितलं बाहेर जा आणि दान पुण्य कर, गोरगरिबाला मदत कर, अनाथांना मदत कर, हे करत राहतो. आणि करतात बी लोक, कारण त्यांचा अनाधिकार आहे. ते आपल्याला असं वाटतं ते फारच श्रेष्ठ आहेत. ते श्रेष्ठ नाही, त्यांच्या त्या क्षेत्रात श्रेष्ठ बनतील म्हणजे कर्माच्या. पण कर्मापेक्षा उपासना श्रेष्ठ हे त्यांना माहितीच नाही. आज असे कितीतरी आहेत समाजसेवकामध्ये बी पुष्कळ समाजसेवक आहेत, समाजाची सेवा करतात का नाही? पुष्कळ समाजसेवक असे आहेत समाजाची सेवा करतात, पण त्याच्यापेक्षा उपासना श्रेष्ठ आहे. माहिती आहे का? ते बोंबलत फिरतात, हा देश तो देश तो देश. पाहून घ्या, ही वस्तुस्थिती आहे बरं का. त्याच्यातून ते तिकडले काय चांगलं असेल इकडं आणतात, इकडे काही चांगल्या सवयी लावतात. ते काय वाईट करतात असं काय मला म्हणायचं नाही, ते करतात ते, पण ते कर्मामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांच्याहीपेक्षा उपासना असेल. त्यांना म्हणले बस एका जागेवर म्हणावर विठ्ठल विठ्ठल, त्यांनी काय होतंय, तो याचा अधिकारीच नाही. आणि जेव्हा तो उपासनेमध्ये येऊन उपासना करायला लागतो, ध्यानधारणा करतो, तो त्याचा अधिकारी वेगळा आहे. आणि त्या कर्म करणाराचं ते क्षेत्र नाही आहे, हे उपासनेचं क्षेत्र वेगळे येते. आणि त्याच्याहीपेक्षा पुढे गेला की मग ज्ञानाचं क्षेत्र चालू होतं. म्हणून जो उपासनेतून बाहेर आला, आणि काय उपासनेतून बाहेर आला म्हणजे ज्याला एकसारखं भगवत भजनामध्ये आनंद राहतो, ध्यानधारणा करतो आणि मग त्याला तत्त्वज्ञानामध्ये प्रवेश झालेला आहे, तो उपासनेच्यातून बाहेर निघालेला आहे. म्हणून असा क्रम दिलेला आहे त्याला. पण मग उपासनेने मोक्ष मिळाला का? नाही, कारण पुढे ज्ञानाची गरज आहे त्याला. म्हणून निषिद्ध कर्माचा त्याग केला, विहित कर्माचे अनुष्ठान केलं, ईश्वर उपासना पुष्कळ केली, पण इच्छित फल प्राप्त झालं नाही. हे लक्षात ठेवा. मग ते बऱ्याच लोकांना शंका आहेत का नाही का महाराज एवढे आमच्या वाऱ्यान बिर्यान सगळं चाललेलं आहे, भजनन जोरदार कामे का, आम्ही तर त्याला अजिबात कुठे कमी नाही, मग मोक्ष होईल का? तर मोक्ष होईल, पण त्याला तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. चला, तर याला क्रम कळायला पाहिजे बा. आणि काय होतं, आपल्याला त्याचा जो करत असतो ना त्याला त्या साधनापासून पदच्युत करायचं नाही, त्याला घालवायचं नाही त्याच्यातून. कारण तो करतोय तर करून द्यावा ना, त्याला कशाला काय सांगावं आणखीन. म्हणून काय म्हटलं, भगवद्गीता काय म्हटली, न बुद्धिभेदम जनयेत दज्ञानाम कर्मसंगिनाम
जोषेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचार. हां, भगवद्गीतेने उपदेश दिला. न बुद्धिभेदम जनयेत दज्ञानाम कर्मसंग. अज्ञानी माणसाचा बुद्धिभेद करू शास्त्रेवर. तो करत असेल एखादी, कशाला मसोबाची पूजा कावली कुणास ठाऊक, आपण नाही म्हणायचं, करतोय ना, कारण त्याचा अधिकार कशात आहे? त्या मसोबाला पूजण्यामध्येच त्याचा अधिकार आहे. त्याचा अधिकार ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये नाही. आणि त्या मग जर समजा तुम्ही म्हटलं की याच्यामुळे काही होत नाही, ज्ञानेश्वरी वाच, तो ज्ञानेश्वरी तर वाचणार नाही. तुम्ही ते हाय ते करतोय ते बी सोडून दे. म्हणून हा क्रम आहे, क्रम. चला उलट संसार बंध जास्तच होत गेला. ठीक आहे. कर्माचरण आणि हां उपासना अनुष्ठान हां यापासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली तरी त्यापासून जन्म मरण रूप संसार सुटत नाही. ठीक आहे. झालं का इथपर्यंत? हे पूर्ण झालेलं आहे का? बर. सांगा बरं. आहे आपल्या काय काय आडनाव बी येत नाहीत पुढे. सुरू आहे, सांगा काय झाले पुढं? म्हणजे सत्कर्म केले आणि उपासना अनुष्ठान केलं तरी यापासून म्हणजे उत्तम लोकांची प्राप्ती होते, पण जन्म मरण रूप जो संसार आहे तो नाही, तो संसार सुटत नाही. ठीक आहे. उत्तम लोकांतील भोग भोगण्याकरता आपल्याला म्हणजे तो जन्म परत घ्यावाच लागतो. बिलकुल. आणि उत्तम भोग जरी भोगायचे झाले तरी जन्म घ्यावा. पुण्य पुष्कळ केलं आणि स्वर्गाची प्राप्ती झाली तर स्वर्गामध्ये सुद्धा जावं लागेल. तिथला स्पेशल देह घ्यावा लागेल. आपल्यासारखा नाही मलमूत्राचा, पण तिथला स्पेशल देह आहेत त्यांचे. तिथं तरी जाऊन गुतलाच ना तो. तेवढं पुण्य संपलं की त्यातनं हकालपट्टी. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती महागारी मृत्यू लोका. आला परत मृत्यू लोकात. पुढं काय ना, किडे माकोडे माणसं जसा जन्म मिळेल तसं. चला, म्हणून पुण्याचे भोग सारतात. पुढे म्हणून ज्या पुण्याने भोग प्राप्त होतात तर ते पुण्य संपल्यानंतर आपल्याला परत मृत्यू लोकात यावं लागतं. हा. म्हणून मग ते अनित्य म्हणून सांगितलेलं आहे. बिलकुल. हां, मग त्या भोगांचा म्हणजे मग आम्हाला त्या याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट यातला सारांश असा भाग आहे. हे सगळं कोण सांगतंय हो? तो तत्वदृष्टी सांगतोय. तत्वदृष्टी सांगतोय. हे तत्वदृष्टीचा अनुवाद आहे. तो म्हणतो आम्ही एवढं सगळं केलं, आम्हाला नाही शांती प्राप्त झाली महाराज. स्वर्गाला जाऊन आलो. तुम्ही जाऊन आले का स्वर्गाला? तुम्ही स्वर्गाला जाऊन आले का? अहो, जाऊन आले. जे कोणी या ठिकाणी ग्रंथ अध्ययन करतात ना तत्त्वज्ञानाचं, ते सगळीकडे स्वर्गालाही फिरून आलेले आहेत, नरकाला बी जाऊन आलेलो आहे आपण. आणि मग नंतर याच्यातून समाधान नाही झालं तर आपल्याला त्याच वेळेला मुमुक्षुता जन्म घेते. म्हणजे मग अशी कधी बी जमिनीतून बी बाहेर पडत नाही ते, तर त्याला एक विशिष्ट कालच असतो. त्याच कालात ते बीज रोपण होतं किंवा त्याला अंकुर फुटतो. तसा मुमुक्षुसुद्धा असाच जन्म घेतो. त्यांनी पुष्कळ पूर्वी दुःख भोगलं, स्वर्गाला जाऊन आलो, नरकाला जाऊन आलो, पण भोगात समाधान नाही हे ज्याला कळालं तो साधक होतो. म्हणून तत्वदृष्टी श्री गुरुंना प्रार्थना करतो की आम्हाला असा उपाय सांगा की आमच्या अत्यंत दुःखाची निवृत्ती होईल आणि परमानंदाची प्राप्ती होईल. असं काहीतरी आम्हाला असा काहीतरी उपाय आम्हाला सांगा. चला, म्हणजे त्याने आम्ही कृतकृत्य होईल आणि आमच्या मनुष्य ध्याचं सार्थक होईल. हां, ठीक आहे. नाही असं जर नाही झालं तर म्हणजे पशुत आणि आमच्यात काय फरक राहणार आहे? बरोबर आहे. पशु पक्षी जे आहेत ना ते सुद्धा आहार, निद्रा, भय आणि मैथून याच्यामध्येच जगतात. आणि जीव माणसं त्याच्यातच जगतात. मग पशूंच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? मी नेहमी सांगत असतो, जे आपले चिमण्या पाखरं हे सुद्धा घरटी बांधतात. माणसांनी घरं बांधली, काय फरक पडला? ते सुद्धा चारा गोळा करतात. त्यांचा चारा वेगळा आहे, आपला थोडासा वेगळा आहे. हां, चाऱ्याचं नाही सांगत. त्याशिवाय निद्रा, ते बी झोपतात. आपणही, आपल्याला बी भीती आहे, त्यांना बी भीती आहे. यांच्याकडे मैथून आहे, त्यांच्याकडे बी आहे. तर हे अशा प्रकाराने तर पशु आणि माणसं यांच्यात फरक काय आहे? काहीच नाही. आणि मग आपण हे शरीर मिळून काय फायदा झाला? तर याचा विवेक करा. म्हणून तत्वदृष्टी श्री गुरुंना प्रार्थना करतो की आम्हाला म्हणजे जन्म मरण रूप सुख संसार दुःख निवृत्तीचा उपाय सांगा आणि परमानंद प्राप्तीचा म्हणजे उपाय सांगा. काय बरोबर. तर उपाय विचारलेला आहे. काय उपाय आहे ते आता सांगतील पुढे. चला, झालं का? हां,
तर संपूर्ण झालं ना. मोक्ष तर खालचा राहिलं का? अशी शिष्याची प्रार्थना आहे. कारण ज्ञाना वाचून तर अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही, केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो असा वेदाचा सिद्धांत आहे. झालं का हे? अशी शिष्याची प्रार्थना आहे. अशी शिष्याची ज्ञान वाचून हा ठीक आहे. तर याकरता ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे, इथंच ना. त्याच्या वर ज्ञानाच्या वर पॅरेग्राफ सुरू झाला. पाहिलं हा अशी शिष्याची प्रार्थना ऐकून गुरूंनी आपले मनाशी विचार केला की, वाचा पण वाचतंय. हां अशी शिष्याची प्रार्थना ऐकून हां सद्गुरूंनी आपले मनाशी विचार केला की, हां हे शिष्य ज्या अर्थी परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा करीत आहे, हां त्या अर्थी हे मोक्षाची इच्छा करणारे आहे, यात शंका नाही. ओळखलं. काय ओळखलं गुरुजींनी? हा कशासाठी आलेला आहे? हा कशासाठी आलाय? तर केवळ जन्ममरण रूप दुःखातून बाहेर पडायचं याला. म्हणून त्याला उपदेश करणार जो केला जातो तो वेगळा. ते माणसंच म्हणतात आमच्या पाठीमागं बरंच काय काय लागलेलं आहे महाराज, यातनं बाहेर काढायचा आम्हाला उपाय द्या. गुरुजी त्या लेवलचे असतील तर चालेल म्हणते. आणा ताईत हां बांधा गळ्यात ह्यांच्या. त्यांच्या गळ्यात त्याच्यावरती काहीतरी केलं शोभंतर तो म्हटलं मंत्रून दिलेला आहे, जरा हे घाला गळ्यात. आता तुम्हाला काय होणार नाही होत त्याला. कारण मंत्रून नाही त्याला. त्याचा मंत्र असा की त्याच्या बुद्धीत प्रभाव पडला. मंत्रलेला ताई ते आपल्या जवळ. आता आपण घाबरत नसतो असा त्याचा काय झाला आहे. हा मानसिकता आहे बरोबर. तुम्ही जेवढ्या आजाराने त्रस्त असता आणि डॉक्टरकडे जाता, डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टरनी तुम्हाला नुसता असा हातबी लावला आणि व्यवस्थित काय केलं आणि तरी येताना उड्या मारत येतात. ते म्हणते काय इंजेक्शन दिलं नाही, गोळ्या दिल्या नाही, एवढे का आनंदी? तर त्याच्यात याला मानसिकतेचा विचार म्हणतात. म्हणजे तो मानसिकतेतून तेवढ्या बाहेर पडतो. आणि पहिली माणसं तर फारच जुनाट माणसं इतके मानसिकतेत होती त्याचा काय मापच नाही. तर हे असा प्रकार सगळा चालू आहे. तर तेव्हा इथे सुद्धा ज्या वेळेला उपदेश केला जाईल त्यावेळेला काय म्हटलं इथं, काय आलता विषय आत्ता? परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची. हा विषय होता परमानंद प्राप्ती. आणि तर हा याच्यावरून तो कोण आहे हे ओळखलं. आणि तो कोण आहे? मोक्षार्थी मुमुक्ष आहे. तो साधक बनणार आहे आणि तोच खरा मुक्त होणार आहे, बाकीचे नाही. चला. कारण परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याची प्राप्ती होणे आणि संसार दुःखाची निवृत्ती होणे हेच मोक्षाचे स्वरूप आहे. मोक्षाचं स्वरूप काय असं विचारलं तुम्हाला, एका वाक्यात उत्तर द्या. काय? परमानंदाची प्राप्ती आणि संसार दुःखाची निवृत्ती, याचं नाव आहे मोक्ष. म्हणजे संसार दुःख या पदामध्येच संसार या पदाचा अर्थ करावा लागेल तुम्हाला परत. तर संसार या पदाचा अर्थ आहे जन्मणे आणि मरणे या. आणि हे खरं दुःख आहे. मग अशी सांगितलं तुम्हाला की जन्माला जर आलो नसतं तर काय आपल्याला दुःख आहे का? मग त्यात क्षुधेचं दुःख नाही, तृषेचं दुःख नाही, किंवा काम क्रोधाधिकांचं दुःख नाही. सूक्ष्मदेहातले घटक ज्यांना काय म्हटलं आहे षड उर्मी. हां जन्ममृत्यूची उर्मी आहे ना, क्षुधा तृषेची उर्मी आणि हर्ष शोकाची उर्मी, याला षड उर्मी म्हटलेलं. हे दुःख कशामुळे आहे? हे जन्मामुळेच आहे. जन्माला आलो शरीर आहे त्याच्यामुळे. आणि यातनं बाहेर पडलं तर हे नाही काही, मग केवळ निखळ आनंदच आहे. हां तुम्ही आनंद स्वरूप आहात हे विसरलेले, म्हणून आनंद भोगण्याकडे निघाले. तो भोगता झाला. तुम्ही भोगते नाहीत, मूळचे तुम्ही भोगते नाही. मग तुम्ही आनंद स्वरूप आहात असं शास्त्राने दिलेलं आहे. मग ज्या वेळेला हे कळेल त्यावेळेला ही इच्छा निवृत्त होईल. म्हणजे संसार दुःखही नाही आणि परमानंदाची प्राप्ती ही भ्रमाने भासते असं उत्तर आहे त्याचं. पुढे चला. आणि त्याची इच्छा ह्या शिष्यास आहे म्हणून हे मुमुक्षु आहे. बर. याकरिता यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे. हां तर यांना आता तंत्रमंत्र
आणखीन काय दुसरी साधनं हे सांगणं चांगलं नाही, हे तर ज्ञानच सांगायला पाहिजे. हां, कारण ज्ञानापासून अन्य कोणत्याही उपाय ज्ञाने विनय के उपाय करसी चितुके तिही गुंफिसी अधिके रुकेई. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, काय उपाय करशील ना, जेवढे करशील अजून गुंतून बसशील. आता माऊली म्हणतात ह्यांच्यापेक्षा अजून श्रेष्ठ कोणी सांगणारे प्रमाण तुम्हाला? आपला विश्वास कोणावर आहे? माऊलींच्या. माऊली म्हणतात ज्ञाने विनय के, जेवढे उपाय करशी तीही गुंफिसी अधिके. तर तो अधिक पॅक होऊन जाशील बरं. म्हणजे आधी किती तळमळ आहे हो ह्या संतांना आपल्याविषयी, पण आपण ऐकतच नाही त्यांचं. चला, कारण ज्ञानापासून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही. केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो. केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो. हां, ते ज्ञान जयाचे हाती तोची समर्थ मुक्ती, जैसी शतमुख संपत्ती स्वर्गीचे. ते माऊली म्हणतात तसं 100 यज्ञ करून स्वर्गाला जाता येतं, तसं ज्ञान प्राप्त करून निर्गुण निराकार मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून दुसरे काही करू नको. आणि हे ज्या वेळेला बुद्धीत स्पष्ट व्हावं लागतं बरं का, म्हणजे इतकी स्पष्ट व्हावं लागतं, नाहीतर चांगले कर्मात गुंतलेले दिसतात. चांगले जाणतात ना, नाव लौकिक आहे, सगळे लोक मानतात आणि ते करतात काय कर्म. का करतात त्यांना विचारलं, त्यांना कळा नसते. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हा क्रम कळावा लागतो, आणि भक्तीपेक्षा तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे हा क्रम कळावा लागतो. म्हणजे बुद्धीतला भ्रम जातो. आणि त्याच्यासाठी अध्ययन करतानाच ह्या शंका निवृत्त करायच्या असतात. ज्यांच्याकडे अध्ययन करतो ना त्यांच्याकडे स्पष्ट कराव्यात, त्या विचाराव्यात की महाराज श्रेष्ठ काय? श्रेष्ठ काय? कर्म, उपासना का ज्ञान? ज्ञान का ज्ञानच? ते श्रेष्ठ आहे. आणि मग त्याच्यापेक्षा बाकीच्यांचा क्रम आपोआप. पण तो एकदा स्थिर झाला बुद्धीत की मग कोणी तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. पुढे, परंतु ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढेच म्हटल्याने भागणार नाही. नाही ना, नुसतं ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे नाही तर मग, कारण सांख्य मतात कारण त्या ज्ञानाचे प्रकार सांगितलेले आहेत. कारण दर्शनकार किती येतं? दर्शनकार आस्तिक 6 आहे, नास्तिक 6 आहे. तर त्या आस्तिक यांच्यामध्ये सुद्धा सांख्यांचं ज्ञान वेगळं, सांख्यांचं म्हणजे कपिल मुनींचं, वैशेषिकांचं म्हणजे कणाद मुनींचं वेगळं, न्यायशास्त्रकार गौतमांनी बी ज्ञानच प्रतिपादन केलं तो भाग वेगळा. सगळ्या शास्त्रकारांची मतं आहेत ना. पुढच्या याच प्रकरणात येईल मला वाटतं की रज्जूवरती सर्प वेगवेगळ्या लोकांना कसा भासला आहे ना, त्या सर्प कसा भासला याच्यावरून त्या शास्त्रकारांची मतं आणि त्यांनी मानलेलं कोणतं ज्ञान ते चुकीचं ज्ञान मानून बसलेले आहेत हे बी कळावं लागतं. नाहीतर तिथंही ज्ञान वापरलेलं आहे. विशिष्ट अद्वैत, शुद्ध अद्वैत अशा प्रकारे सांगून सुद्धा अद्वैताला कनिष्ठ करण्याची कामं केलेली आहेत. हे माहिती का? त्या अद्वैत कनिष्ठ केलेलं आहे. तर हेही कळावं लागतं की का हो हे ज्ञान ज्ञान म्हणतात, तर मग सगळीकडे तर ज्ञानाचाच बोबाट चालला आहे. ते ज्ञान नाही चालणार. तर जे शुद्ध वेदांत शास्त्राने प्रतिपादन केलेलं, व्यास महर्षींकडून येणारं, शंकराचार्यांनी स्वीकारलेलं, माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत आणलेलं, तुकोबराय आदी संतांनी स्वीकारलेलं हे ज्ञान वेगळं आहे. चला, सांख्य मतात प्रकृती पुरुषाच्या विवेकाचे नाव ज्ञान. आता तिथं नुसता विवेकाला ज्ञान म्हटलं. विवेक या पदाचा एक अर्थ ज्ञान होतो, पण तो विवेक हा मोक्ष देत नाही, तर विवेक हा पृथक्करण करतो. विवेकाने काय झालं, सत काय आणि असत काय हे कळालं, आणि कळाल्यावर मोक्ष झाला का? नुसत्या कळाल्याने मोक्ष होत नाही. मग पुढे त्यात अजून प्रक्रिया आहे. चला, म्हणजे असं आहे पहा, झाडाचा आंबा काढला तर आंबा लोणच्यात रूपांतरित करायला त्याला विवेक पाहिजे, म्हणजे त्याचे तुकडे केले पाहिजेत. बरोबर आहे ना? म्हणून त्याचे असे तुकडे केले, तुकडे करून असे वेगवेगळे ठेवून दिले. त्याचं लोणचं होतं का? नाही. ते म्हटले तुम्ही काय म्हटले होते, तुकडे करायचे. मग तुकडे झाले, पण तो एक भाग झाला त्याचा, ती काय लोणची अवस्था नाही. त्याच्यातही नुसते पदार्थ असे टाकले नाही, त्याच्यात प्रक्रिया आहे.
आणि तशी ती प्रक्रिया वेदांत शास्त्राने दिलेली. चला. सांख्य मतात प्रकृती पुरुषाच्या विवेकाचे नाव ज्ञान. हा, कणादाचे मतात सांख्य म्हणणं येतं कपिल मुनी. नुसत्या विवेकाने मोक्ष होणार नाही. चला. कणादाचे मतात सप्त पदार्थांचा विचार करणे हेच ज्ञान. सप्त पदार्थ कोणते? 7 पदार्थ. बरोबर. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव हे 7 पदार्थ सांगितले कणाद मुनींनी. चला, तर यात इथं सुद्धा विवेकाचा विचार घेतलेला आहे त्यांनी, पण तो सुद्धा मोक्ष देत नाही. चला. कणादाचे मतात सप्त पदार्थांचा विचार करणे हेच ज्ञान. अशा रीतीने पुष्कळ शास्त्रकार निरनिराळ्या प्रकारांनी ज्ञानाचे स्वरूप सांगून त्या ज्ञानापासून मोक्ष होईल असे म्हणतात. ठीक आहे, पण ते व्यर्थ आहे. तर ते व्यर्थ आहे. मोक्ष तर वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. तर याच्या खाली अंडरलाईन ठेवा. आता मोक्ष कशाने होतो? तर मोक्ष तर वेदोक्त म्हणजे वेदामध्ये प्रतिपादन केलेलं, आणि त्याच्यातही वेद फार मोठा बडबड केलं त्याने. त्या म्हणजे वेदोक्त त्यातही काय झालं, त्याच्यात व्यास महर्षींच्या नंतर शंकराचार्य ही परंपरा आहे बरं. अद्वैती, खास कट्टर अद्वैती होते. यांनी आचार्यांनी खंडन केली सगळ्यांची. माऊली ज्ञानोबरायांनी स्वीकारलं हे जे ज्ञान आहे, तर हेच ज्ञान, याला वेदोक्त म्हणा. जसं वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. तर असे धरायचे. पुढे. याकरिता शिष्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे असे श्री गुरूंनी आपल्या मनात. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, याच्यामध्ये पद किती आली? जीव, ब्रह्म, ऐक्य आणि ज्ञान. तर आता जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. जीव काय आहे? जीव. आता त्यात कोणता जीव? पारमार्थिक जीव. नुसता जीव जर ब्रह्मस्वरूप आहे असं म्हटलं तर जीव हा उपाधिकृत आहे आणि ब्रह्म निरुपाधिक आहे. उपाधिकृत जीवाचं निरुपाधिक ब्रह्माशी ऐक्य होईल का? म्हणून जीव या पदाचा अर्थ अधिष्ठानामध्ये असणारा जो पारमार्थिक असा शब्द प्रयोग केलेला आहे. तर तो पारमार्थिक जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होणं, जे ऐक्य होतं त्याच्यासाठी एक ज्ञान काम करतं. कारण प्रत्येक पदार्थात, कुठलीही वस्तू जगातसुद्धा आपल्याला जर काही गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याची जी प्रक्रिया, त्या प्रक्रियेचा तंतोतंत सगळं प्रवास पूर्ण होणं, याचं नाव काय म्हटलेलं आहे? ज्ञान. तर जीव हा ब्रह्मरूप आहे. तर याचं जे ज्ञान त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हणतात. याचं शॉर्ट काय झाला? जीव ब्रह्मैक्य ज्ञान, म्हणजेच आपण त्याला बोलताना काय म्हणतो? ब्रह्मज्ञान. चला, याकरिता शिष्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. याला ब्रह्मज्ञान म्हणतात असे श्री गुरूंनी आपल्या मनाशी. आता ब्रह्मज्ञानाला दुसरे पर्यायवाचक शब्द आहेत. तत्वज्ञान असा बी शब्द येतो. त्यामध्ये तत्वज्ञान, बोध, अपरोक्ष ज्ञान पर्यायी येतं. स्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान हे पर्यायवाचक शब्द आहेत त्याचे. किंवा आत्मज्ञान झालं का? आत्मज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान असा. चला पुढे. असे श्री गुरूंनी आपल्या मनाशी ठरवून त्याच ज्ञानाच्या उपदेशास आरंभ केला. ठीक आहे, त्या ज्ञानाच्या उपदेशास आरंभ केला. काय आरंभ आहे? चला. श्री गुरु हे शिष्य. आता शिष्याची शंका संपलेली. इथपर्यंत सारे शिष्याच्या शंकेच्या अंतर्गत घेतलं होतं हे. आता श्री गुरु काय बोलतात ऐका. तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे ती भ्रमाने होत आहे. बस, काय उत्तर आलं? भ्रम शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. काय म्हणजे? भ्रमाने म्हणजे दुःख भ्रमाने वाचतं आणि परमानंद वाटणार पाहिजे अशी इच्छा सुद्धा भ्रमानेच होते. म्हणून ह्या दोन्ही गोष्टीच्या मागं भ्रम आहे. आणि भ्रम का झाला? अज्ञान. याचंच कारण काय आहे? अज्ञान. मग अज्ञान कोणाचं? स्वरूपाचं अज्ञान. स्वरूपाला न जाणण्यात अज्ञान आलं आणि अज्ञानाच्या पोटातून हा भ्रम झाला की मी दुःखी आहे, माझ्या मागं जन्ममरण आहे आणि मला आनंदाची आवश्यकता आहे. हेही भ्रमानेच भासतं.
आनंदाची आवश्यकता तुम्हाला नाही, कारण तुम्ही कोण आहात? आनंद स्वरूप आहात. आणि दुःख म्हटले संसार दुःखाला त्रासलेलं आहे, कारण तुम्ही शरीरात आले म्हणून संसार दुःख तुम्हाला भासतं. ज्या वेळेला तुम्ही स्वरूपाला जाणताल त्यावेळेला तुम्हाला शरीर आगंतुक आहे, म्हणजे कधी असतं आणि कधी नसतं, त्याला आगंतुक म्हणतात. आत्ता आम्हाला अज्ञान अवस्थेमध्ये हे शरीर प्राप्त झालेलं आहे, हे आपलं स्वरूप नाही. किंबहुना तुम्ही ज्याला म्हणता ना मी मी मी, ज्याला मन म्हणतो आपण आहे ना, ते मन म्हणतं, ते मन आहे. ते मन विचार करतं, मनामध्ये सुखाच्या कल्पना तयार होतात, दुःखाच्या कल्पना तयार होतात, त्या मनामध्ये तयार होतात. त्याला अनुकूलतेचा वारा लागला की सुखाची कल्पना बनते, प्रतिकूलतेचा वारा लागला की तेच दुःखाला प्राप्त होतं. कोण? आत्मा. म्हणून ते मन हे भ्रमाचा एक भोपळा आहे, जे अस्तित्वात नाही पण अस्तित्व दाखवतं. असं खोटं सगळ्यात मोठी खोटी वस्तू कोणती असेल तर मन. हां, म्हणजे मन खोटं. मग त्याचं ते कशामुळं आलं? अज्ञानामुळं. अज्ञान कशामुळं आलं? अज्ञान स्वरूपाला न जाणल्यामुळं झालं. मग आता सुटून कसं जाऊ? स्वरूपाला जाणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मनाने निर्माण केलेला सगळा प्रपंच हा स्वप्नाप्रमाणे खोटा आहे. जोपर्यंत हे मन आहे ते जोपर्यंत अधिष्ठानाकडे पाहत नाही तोपर्यंत ते ब्रह्मरूप होत नाही. आणि ब्रह्मज्ञान हे काम करतं, त्या मनाचा बाध करून टाकतो. मनाचा बाध झाला की प्रपंच उडाला. आणि मन ताजंतवानं असलं तर तो माणूस त्या प्रपंचामधले सुखदुःख भोगत राहतो. म्हणून परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि दुःखाची निवृत्ती, याच्या मागं कोण आहे? भ्रम आहे. भ्रम हाच भ्रम काम करतो. चला, त्या तुझ्या कारण परमानंद रूपाचे ब्रह्म ते तू आहेस. झाला, विषय संपला. का येतच विषय संपतो पूर्ण विचार सागरचा. तत्त्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. आता ते ब्रह्म म्हणजे जे सच्चित आनंद, विधिमुखाने बोललो आपण तर सच्चित आनंद. तर हे सच्चितानंद, सत म्हणजे नित्य, चित म्हणजे ज्ञानस्वरूप स्वसंवेद्य आणि आनंद स्वरूप असा परमात्माच तू आहेस. आणि तुला भ्रमाने देह मिळालेला आहे, कारण तू स्वतः स्वरूपाला जाणत नाही. तुला मुक्त व्हाणं या पदाचा अर्थ एवढाच आहे की मी कोण आहे? तर मी सच्चितानंद ब्रह्मच आहे. ज्या वेळेला त्याच्या मनात पूर्णतः बोध ठसलेला आहे त्यावेळेला मी शरीरधारी आहे असा तो वागतच नाही आणि म्हणतही नाही, आणि त्याचं चिंतनही सरतं. आणि मी शरीरधारी म्हणून मी आता परत जन्म घेणार नाही असा ज्याचा निश्चय बनतो तो श्रेष्ठ मुमुक्ष होतो. ते म्हणजे का हो? तुम्हाला काय विषयांची प्राप्ती व्हावी अशी जरी इच्छा असेल तर ती अज्ञान अवस्थेमध्ये जाते. काही विषयांची जी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, म्हणजे विचारसागरही चांगला पाठ आहे आणि परत त्याला असं वाटतं की बा काय काय ना दिवाळी साजरीच करावी आनंदाची असं जर वाटत असेल, म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये असतील तर तो साधक असू शकतो का? नाही. तर त्याच्या डोक्यामधला तो विषय वजा झालेला आहे. आता बऱ्याच वेळेला नाईलाजाने जसं असेल तसं आपल्याला राहावं लागतं, करावं लागतं. त्याला नाईलाज असतो, म्हणजे ते प्रारब्ध वशामध्ये काही गोष्टी होतात. पण त्याच्या बुद्धीमध्ये हा विषय नाही राहिला, त्यांनी ते वजा करून टाकलेला आहे, तर तो उत्कृष्ट साधक होतो. आणि उत्कृष्ट साधक एक दिवस मुक्त होतो. मुक्त झालो असं म्हणायचं नाही, उत्कृष्ट साधक एक दिवस आपोआप मुक्त होतो. त्याला असं काही सांगायची गरज नाही राहत, कारण त्याच्या बुद्धीमधलं तिने वजा केलेलं आहे. तो कोणत्याही दुःखाला सामोरं जाण्याची त्याच्यात काय क्षमता तयार झालेली असते. दुःखाला सामोरं जाण्याचे म्हणजे दुःख नाही हे कळालं असा सामोरं गेला तो. अरे दुःखच नाही मग काय सामोरं काय करणार आहे असं. तो प्रपंचातल्या चांगल्या वाईट गोष्टी घडत राहणार, याचंच नाव संसार आहे. पण त्या संसारातल्या त्या गोष्टी माझ्याशी काही संबंधित नाही. संबंधित कसं काय नाही? एखाद्याची प्रिय व्यक्ती मेली तर तो म्हणतो पा म्हणतो तुम्ही रडू नका, तुमच्याशी संबंधितच नाही. आता तुमच्याशी संबंधित नाही पण ह्याने लावलेलं आहे त्याला काय करावं? मग त्याला अशी समजूत टाकून त्याच्या डोक्यातलं कधी निघतच नाही, कारण त्याच्या डोक्यात ती सारखी ती वस्तू फिरत राहते, प्रिय वस्तू. कारण त्यांनी संबंध लावून बसलेला आहे.
आणि खोट्याचा संबंध लावला आहे. तूच खोटा आणि त्या खोट्याने दुसऱ्या खोट्याशी संबंध केलेला आहे आणि त्याचा विचार तू करत बसलेला आहेस. काही संबंध नाही, काही कारण नाही. एका खोट्याने दुसऱ्या खोट्याला धरलं, समाधानी झाले का नाही? कसं आहे? तर तेव्हा असाच प्रकार चाललेला आहे. भ्रमेणाहं भ्रमेणातुं भ्रमेण उपासको जनः भ्रमेण जीवेश्वर भावश्च भ्रममूलम इदम जगत असं म्हटलं. हे सगळं भ्रमाने भ्रमाचा पसारा वाढवलेला आहे. आणि वास्तविक मला काहीच दुःख नाही, पण तुम्हाला ही समज पूर्ण तयार झाली पाहिजे, तर तुम्ही त्यातनं बाहेर पडता. संसार माझा नाही, माझी कोणतीही पत्नी अस्तित्वात नाही, माझी मुलं नाहीत, बाळं नाही, जमीन नाही, जुमला नाही. आणि ते म्हणते माझा हा शरीरसुद्धा माझं नाही. या शरीर संबंधाने असणाऱ्यांचा काय संबंध घेऊन बसलो? शरीरच माझं नाही तर. आणि ज्या वेळेला असे चिंतन कराल त्यावेळेला तुम्ही सगळ्या दुःखातून बाहेर पडाल. मग तुम्ही कोण आहात? सच्चिदानंद ब्रह्मच आहात. म्हणून ते ब्रह्म तू आहेस हा पहिला उपदेश आहे. आणि हाच उपदेश शेवटपर्यंत घेऊन जातील, पण तो वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेला आहे. चला, त्या तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख यत्किंचितही नाही. नाही का? नाही आहे का? यत्किंचित नाही. मग तुला महाराज यत्किंचित नाही म्हणताना आम्हाला भासतं भ्रमाने. त्याचं उत्तर काय? जन्म व नाशरहित स्वतः सिद्ध ब्रह्मरूप तू आहेस. आणि त्या ब्रह्मरूप कसा आहेस? जन्म नाश म्हणजेच मरण, जन्म मरण रहित, स्वतः सिद्ध म्हणजे स्वसंवेद्य ब्रह्मरूप तू आहेस. आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार यत्किंचितही नाही. आत्म्याच्या ठिकाणी नाही संसार, अज्ञानाने भासतो. आणि अज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी नाही. ते अंधार आहे का नाही? आपण अंधार पाहतो का नाही? रात्री काय होतो? अंधार पडतो, बरोबर आहे का नाही? आणि सूर्य उगवल्यावर प्रकाश पडतो. मग किती पदार्थ झाले? अंधार आणि प्रकाश, दोन पदार्थ झाले का नाही? हरीला विचारतो ना. दोन पदार्थ झाले का नाही? रात्री काय असतो? अंधार आणि दिवसा प्रकाश. मग पदार्थ किती अस्तित्वात आले? एकच कसा होईल? व दोन नाहीत का? प्रकाश आणि अंधार दोन आहेत का नाही? म्हणून हे दोन पदार्थ तर काही लोकांनी अशा मोर्चाच काढला. ते म्हणजे आता आपण असं करूया, या अंधाराचाच नाश करायचा. म्हणून अंधाराचा नाश करायचा तर म्हटले चांगला वक्ता कोणता आहे बुवा तिथं आणायचा बोलणं. तर म्हणजे असं करा, जो अंधाराचा नाश करेल असा कोणतरी एखादा वक्ता. मग ते म्हणले आपण सूर्यालाच धरू. म्हणून ते कोणाकडे गेले? सूर्याकडे गेले. सूर्याला घेऊन आले. चला म्हटले आम्हाला या पृथ्वीवरती जो अंधार आहे तो सगळा घालवायचा आहे. चला म्हटले. पण त्या सूर्याने बोटाला धरलं याच्या आणि घेऊन आले आणि दाखव म्हटले. तर कुठं कुठं सापडला? का बरं? तर सूर्याला घेऊन आल्यावर अंधार नावाचा पदार्थ राहत नाही. आत्म्याचं ज्या वेळेला प्रकाशन होतं त्यावेळेला संसार राहत नाही. प्रजा ज्ञानाची दिवाळी करी. परत दिवाळी आलीच भाऊ. ज्ञानाची दिवाळी. तर ही खास ज्ञानाची दिवाळी. तर याच्यामध्ये ज्या वेळेला हा आत्मरूपी सूर्य प्रकाशित होतो त्यावेळेला हा जातो. आणि एरवी तुम्हाला किती सांगितलं अहो हा संसार तुमचाच नाही, तरी तुम्ही ऐकून घेताल. म्हणजे या मार्गाच्या जास्त नादाल नको लाग. कारण तो हा जोपर्यंत स्वानुभूतीने प्रकाशित होत नाही ना हा विषय, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या चित्तात संशय राहतात सारखे असे. त्या महाराज म्हणतात नाही दुःख पण भासतंय, काय करावं? तर त्याचं कारण आहे तो अज्ञानात राहतो, शरीरात राहतो आणि शरीरात राहून विषयांना पाहतो. मग त्याला ते भासणारच. आणि ज्या वेळेला त्यांनी त्याचा मनातून लोकांचा त्याग करू नका, घरदार सोडून नका जाऊ, पण चित्तात घरदार ठेवू नका. ज्याने चित्तात सांभाळलेले आहेत ना तो दुःखी आहे. ज्याने सांभाळलेले नाहीत आमचे संत होतेच की पहा, सगळे पहा ना तुम्ही, संत संसारातच होते का नाही? आणि मग किती व्यवस्थित राहत होते. आता त्या आमच्या या चोखोबा महाराजांची मंडळी, त्यांना म्हणजे प्रसूतीचा कालावधी आला त्यांचा आणि चोखोबा महाराजांची वारी आली. चोखोबा ते म्हटल्यावर माझं कसं व्हायचं? ते म्हटले देव पाहिजे.
आता हे असं असतं का कुठे देव पाहिलं काय? पण ते म्हणले तुम्हाला जायचं वारीला तर तुम्ही जा, पण जाता जाता वारी रस्त्यावरती कोण आहे? वैंस आहे. वैंस म्हणजे त्यांची नान. ते वैंसांना तेवढं तर पाठवून देताल का नाही इथं? हां, आता सोपं झालं, हॉस्पिटलला झाली एवढी सगळी. पहिले काय अवस्था होती वाईट. आणि मग त्याच्यात ते वैंसांना तर ते म्हणले सांगतो ना म्हटले, मग जाता जाता सांग. कशाचे हे सांगतात तेव्हा? जे आपल्या भजनात तंग झाले तसेच पंढरीला गेले, पंढरीहून येताना पार त्यांच्या तिथं आले का मग त्यावेळेला आठवण झाली, वैंसांना सांगायचं राहिलं. आता इथं राहिले का त्याच्यापासून? तेव्हा त्या पंढरीनाथाने वैंसचं रूप धारण करून त्यांचं बाळंतपण केलं. याला म्हणतात चित्तात संसार नसलेली माणसं. काय होईल पुढं? काय नाही होत, सगळं होतं व्यवस्थित. आणि कोण करल? देव करतो. पण त्याच्यासाठी असं व्हावं लागतं. हां, नाहीतर बा आपल्या आपण घेऊनच गेलेलो असेल डायरेक्ट सारखंच कनेक्टिंगमध्येच असणार आहे. ते म्हटले बा आमचं कसं काय पाहिना देव? तुमचा मोबाईल पाहिजे. तुम्ही सारखे कनेक्टमध्ये आहात ना, जोडलेले. त्याच्या आणि त्याच्यात दुःखालाही कारण तोच आहे. नाहीतर एरवी काय हो, काहीच होत नाही. म्हणजे हे 100% की काहीच होत नाही, आपाप होतं ते. फक्त त्याच्यावर भरोसा करा आणि तितका भरोसा करा. मग ते आमचा नाश झाला, चांगलंच झालं म्हणा, बाकी काय झालं. कारण नाश तरी पाहायला पाहिजेच ना. कारण या जगात शाश्वत कोणतेच पदार्थ नाही. नाश झाला हे काय विशेष दुःख आहे तेव्हा. चला. अरे जी वस्तू आपल्या जवळ नसते, हां, म्हणजे अप्राप्त असते, हां, तिच्या प्राप्तीची इच्छा संभवनीय आहे. आणि तू तर ब्रह्म आहेस, बरोबर आहे. तू कोण आहेस? ब्रह्म आहेस. मग ब्रह्माची प्राप्ती होते का? ब्रह्माची प्राप्ती होत नाही. जो ब्रह्म आलेला आहे तो गेला की तोच ब्रह्म आहे. ज्ञानी पुरुषाने साधना करून ब्रह्मरूप झाला, बरोबर आहे. आणि अज्ञानी मनुष्य दुःखात जो राहिला तो ब्रह्मरूप आहे का? आहेच. पण तो त्याचं अज्ञान घालून नाही राहिला, त्याला कोण काय करणार आहे? जेव्हा अज्ञान गेलं त्यावेळेला त्याला ब्रह्मरूप केला नाही, झाला बी नाही, तो होताच, तो मूळचाच होता. हे त्याला कळालं की अयम आत्मा ब्रह्मा, मी परमात्माच आहे, मी परमात्म्याहून वेगळा नाही. तर परमतत्वस्वरूप परमात्माच मी आहे. संसार माझ्या ठिकाणी यत्किंचितही नाही. मग दुःख कशाचं घालू? आणि आनंद स्वरूप आहे म्हणून कशाची प्राप्ती करू? चला. तसेच जन्ममरणरूप संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असता तर त्याची निवृत्तीची इच्छा होणे साहजिक आहे, बरोबर. पण त्या जन्मादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी यत्किंचितही लाग नाही. तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरून रूप संसाराचा यत्किंचितही लाग. महाराज मरायला लागलो, घाबरला. अरे मरत नाहीस, तू कसा मरशील? तू तर सच्चिदानंद ब्रह्मच आहेस. मग मरेल कोण? शरीर. त्यांचे शरीर आलेलं आहे, तुला घेतलेलं आहेस तू प्रामाणिक कर्मावशामध्ये. आणि या कर्माची परंपरा तेव्हाच खंडित होते जेव्हा आत्मज्ञान होतं. सूर्य उगवल्याशिवाय अंधार जातच नाही. ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय कर्माचा नाश होतच नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा यथायधांसी समिद्धग्निर भस्मसात कुरुते अर्जुना. तेव्हा भगवद्गीता सांगते एक तत्वज्ञान झाल्याशिवाय कर्मनाश पावत नाही. म्हणजे कर्मनाशाचा उपाय बरं. नाही तर किती कर्म करत बसलेत. अज्ञानात पुण्य करत बसले, कर्मच झालं. पाप करत बसले, कर्मच झालं. त्यामुळे ह्याला कशी काय काडी लावायची? ब्रह्मज्ञान म्हणजे काय? स्वरूपाला जाणलं. स्वरूपाला जाणल्यानंतर मी करता नाही हे कळालं. मी करता नाही, अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला, म्हणजे आपोआपच गेला. कारण मी करताच नाही. ते म्हणले तुम्ही खातात ना महाराज, मग तुम्ही खातात म्हणल्या भोगता असला पाहिजेत, है ना. कोण खात आहे? कोण खातं? तर हा शरीराशी व्यापार चाललेला आहे हा. आणि त्याच्या शरीरात मी राहतो, तो मी काही खात नाही. मी काही खात नाही, मी काही भोगत नाही, माझ्याकडून कोणतीच कर्म होत नाहीत. हे कर्म करणारी यंत्रणा भिन्न आहे आणि मी सच्चिदानंद ब्रह्मच आहे. जसं जसं चिंतन करताल ना एवढा सगळा अभ्यास त्याच्यासाठी बरं. कारण हे एका दिवसात समजूत नाही निघत. हे कारण जितके घट्ट संसाराचे संस्कार चित्तावर पडलेले ते एका दिवसात कसे जातील?
मग दररोज घासून 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 एक दिवस असं येतं की तो स्वयंप्रकाशित स्वतः सिद्ध होतो. पण त्याला थोडेफार तरी अभ्यासाची आवश्यकता आहे. एक जास्त नाही बरं का, पण 4-5 वर्ष ज्याने एकनिष्ठतेने अभ्यास केला मन लावून तो मुक्तच व्हायला पाहिजे. 4-5 वर्ष काय ते बी मग मोठा का कालावधी सांगितला हा दररोज करत नाही म्हणून. तर असा भाग आहे. चला बरं, हे मग त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय नाही, हे संपला तुमचा संसारही संपलेला असतो आणि परमार्थही संपलेला असतो. परमार्थ करत राहू नये. परमार्थ संपतो हे माहितीच नाही लोकांना. ते करत राहा, मरस्तोवर करत राहा. काय मरस्तोवर करत राहा, मेल्यानंतर तर जन्माला येईल मग करत राहिला तर. म्हणून मरण्याच्या आधी परमार्थातूनही मुक्त झाला आणि संसारातून मागत झाला होता, त्याला मुक्त पुरुष म्हणतात. तो करत नाही बसला, तो त्याला कळालं ते सगळं सोडून. म्हणून परमार्थ करत नाही राहा. म्हणजे आमच्याकडे जगन्नाथ महाराज होते. जगन्नाथ महाराज वाहक चौरे हे कुंभार समाजामधले होते आणि आमचे महाराज जे होते ना त्यांचंही आडनाव वाहक चौरेच होते. आमचे महाराज म्हणजे महाराजांचे महाराज. तर ते तेली समाजामधले होते. तर ते हे जे वाहक चौरे त्यांचा शिष्य जगन्नाथ जे सांगतोय ना ते त्यांचे शिष्य. तर ते इतके तेजबुद्धीचे होते की त्यांना असं महाराजांनी वृत्तीप्रभाकर वाचून जरी दाखवला तरी कळायचं, असं तेजबुद्धी होती. आणि त्याच्यातले काही शंका असतील महाराजांच्याकडून राहिलेला विषय ते नंतर आमच्या महाराजांना सांगायचे, कारण आमच्या महाराजांना एक चांगला आश्रय मिळाला होता. ते म्हणले वा महाराजांना काय, कारण महाराजांना तापट होते, त्यांना जर काही विचारायचं हवा तर विनाकारण ताण. मग ते त्यांना विचारायचे तर ते असे एवढा अवघड विषय पण महाराजांपेक्षा सोपा करून सांगायचे, कारण त्यांची ती स्थितीच होती ती. तर ते म्हणायचे काय ते शेवटच्या काळ महिन्यांनी बाकीच्यांचे सगळे चालू होत्या परंपरा वाऱ्या फिऱ्या ह्या. त्यांना एक दिवशी महाराज म्हटले, म्हणजे आमचे महाराज म्हटले की जगन्नाथ बुवा वारीला नाही येणार का. तर ते म्हटले, आता ते म्हणायचे त्यांचे आता गुरुबंधू म्हणल्यावर एकेरीवर बोलायचे ते असे. ते म्हणायचे बाळोबा देवाने आपल्या वाऱ्या कराव्यात. हां हां बाळू महाराज देवाने आपल्या वाऱ्या कराव्यात असे म्हणायचे ते. तर त्या देवाने आपल्या वाऱ्या कराव्यात म्हणजे याचा अर्थ असा, देवाने वारी कराव्या नाही, देव आणि भक्त राहिलेतच कुठं दोन तेव्हा. तर तो हे अधिकार संपन्नता आणि निवांत बसून राहायचे. जे मुक्त झालेले पुरुष आहेत ते संसारात असोत किंवा समाधी लावून बसलेले असो ते त्यांच्या स्थितीमध्ये असतात. त्यांच्या त्या स्थितीतून बाहेर पडत नाहीत, कारण ते अधिष्ठानाशी तद्रूप असतात. आणि मग त्याच्यानंतर ते खुशाल संसारामध्ये राहिले, पण त्यांनी परमार्थामध्ये नव्हते. ते म्हणायचे का होई मा अशी परमार्थ संपला होय तुमचा परमार्थ, काय एवढा केला आता बघा बरं काय करतात का, असं कोण म्हणतं, अज्ञानी माणसं म्हणतात. त्यांना माहितीच नाही की पूर्णत्व काय असतं. आणि जे करत राहतात ते हो त्यांनी लय मोठा पसारा वाढवला बरं का. पसारा वाढवला म्हणजे हे अजून बराच गुंतलेला दिसतोय, हे लक्षात ठेवायचं. काय कशासाठी वाढवतो आणि काय करतो तो, काही करायची गरज नाही. उलट हे म्हणजे जितका त्याच्यातून मोकळा होईल तेवढा चांगला आहे. मुक्त पुरुष हा प्रारब्धवशामध्ये एकतर चाललेला असतो कसा असेल तसा, पण त्याला आंतरिक ज्ञान होण्याची फार आवश्यकता आहे बरं या अशा साधकांच्या बाबतीत म्हटलं तर. नाहीतर याच्यामध्ये जर गुंतले, साधकाने कधी उपाधीमध्ये गुंतू नये. मुक्त झाल्यावरती त्याच्यात जर सहज अवस्थेमध्ये असतील तर त्याचा आट्टापिट्टा नसतो काही. चला तर तेव्हा अशा किती साधूंच्या कथा आहेत पुढे. परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा होते, भ्रम नव्हे का. तो भ्रम नव्हे का. चला पुढे. शिष्य मोक्षाच्या इच्छेने श्री गुरुकडे गेला असता त्या सद्गुरु महावाक्याचा उपदेश करतात, म्हणून जे म्हणतात तो उपदेश हाच होय. ते ब्रह्मा तूच आहेस, हा उपदेश. तत्वमसी, तत्वम असी, ते ब्रह्मा तूच आहेस. तू जीव नाही, तू शरीरधारी नाही, तू संसार करणारा नाही, तू स्त्री नाहीस, तू पुरुष नाहीस. स्त्री बी नाही आणि पुरुषही नाही. आत्मा स्त्री आहे का पुरुष आहे, कोणीच नाही म्हणजे शून्य आहे का.
तर तो शरीर जे आहेत ना ही प्रकृतीचे आणि माया कार्य असं आहे. त्याच्यामधला ना याचा अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे ते स्त्री नाही नव्हे पुरुषना नारी पण जेते होण्या शून्या निर्शून्या ही पैलाडी परवते नाकळे नादबिंदू काळा ना ज्योतीचे प्रवेश नाही जेते हो ऐशा परी हा मूर्तिवंत झाला. चला पुढे. असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तम अधिकारी असेल तर तो त्याच क्षणी कृतार्थ होईल. बिलकुल. पण असं आता एवढा झाल्या तर एवढा उपदेश झाला ना तर हा एवढाच उपदेश आहे. पण ह्या कोणाला कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू ओणी उठी कवण एक आणि जो तयारीच करून आलाय मागच्या जन्मातून या जन्मात पेक्षा मागच्या जन्मात ज्यांच्या तयाऱ्या पुष्कळ झालेल्या असतात त्यांना सद्गुरूंचा एवढाही उपदेश झाला पुष्कळ काम होतं. मुक्तच व्हायला पाहिजे. पण त्याने तसा लगेच बोधावर आला तो अरे मी तर सच्चिदानंद ब्रह्मच आहे मी शरीरधारी नाही. पण असा भाग्यवान चला वाचा. असा भाग्यवान विरळा आणि जर मंद अधिकारी असेल तर त्या रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा असेल अशा शंका सुरू होते. महाराज सांगतात जीव तोडून तोडून सांगतात पण काय करावं मला असं वाटत नाही. तर याचा अर्थ तो अधिकारी म्हणजे कमी असला पाहिजे. त्याला वाटतंय व्हावं बाहेर निघावं पण काय करावं आपल्या शंका आहेत तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल. चला. आणि कोणासही तू ब्रह्मरूप आहेस असं सांगितलं तर त्यास एकाएकी पटणार तरी कसे. बरोबर आहे. ती शंका येणारच. त्याचप्रमाणे या शिष्याचे मुखाने प्रथम आत्म्याच्या परमानंद रूपाविषयी मूल ग्रंथकार शंकेस आरंभ करतात. तो आपण नंतर घेऊ. पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम.